नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे खूप महत्त्वाचे 20 प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण परीक्षेमध्ये हे प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण काय करूयात, महत्त्वाची माहिती अगोदर पाहून घेऊयात थोडक्यामध्ये। तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेमध्ये सादर केला आणि विकसित भारत 2047 कडे वाटचाल आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प मानला जात आहे। यानंतर या अर्थसंकल्पातील मुख्य ठळक मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहूयात। तर आर्थिक उद्दिष्टे आणि विकास, तर राजकोषीय तूट, तर 2026-27 साठी राजकोषीय तूट 4.3% राहण्याचा अंदाज आहे। आणि एकूण खर्च, तर केंद्र सरकार या वर्षामध्ये सुमारे 53.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे। तर जीडीपी वाढ, तर आपल्या भारताचा विकास दर म्हणजेच जीडीपी ग्रोथ 7.4% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि भांडवली खर्च, तर पायाभूत सुविधांसाठी भांडवली खर्च वाढवून 12.2 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे। आणि विद्यार्थ्यांनो, कर प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल काय असणार आहेत, तर नवीन आयकर कायदा 2025, तर 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा 2025 लागू होणार असून तो अधिक सुलभ आणि पारदर्शक असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक आयकर, तर सध्याच्या वैयक्तिक कर टप्प्यांमध्ये कोणतेही मोठे बदल सुचवलेले नाहीत। आणि कॉर्पोरेट टॅक्स आणि MAT, तर 1 एप्रिल 2026 पासून किमान पर्यायी कर हा अंतिम कर मानला जाईल आणि त्याचा दर 15% वरून 14% करण्यात आला आहे। तर परतावा भरण्याची मुदत, तर इन्कम टॅक्स रिटर्न सुधारण्याची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवण्यात देखील आलेली आहे। यानंतर तिसरा पॉइंट, तर पायाभूत सुविधा आणि रेल्वे, तर रेल्वे कॉरिडॉर, तर एकूण 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि 20 नवीन जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे। आणि विमानतळे, तर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विमानतळांचा विस्तार देखील केला जाईल। यानंतर MSME आणि उत्पादन क्षेत्र, तर MSME ग्रोथ फंड, तर विद्यार्थी मित्रांनो, MSME क्षेत्राला चालना देण्यासाठी एकूण 10,000 कोटी रुपयांचा स्वातंत्र्य निधी जाहीर केला आहे। आणि स्ट्रॅटेजिक सेक्टर्स, तर 7 महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्रांवर जसे की इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल आणि बायोफार्मा विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत यांवर। तर विद्यार्थ्यांनो, 5वा पॉइंट, तर कृषी आणि शिक्षण यावर, तर खेळ व युवा खेलो इंडिया मिशन अंतर्गत खेळांच्या विकासासाठी मोठी तरतूद आहे। आणि पशुसंवर्धन, तर खाजगी क्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये सुरू करण्यासाठी कर्ज आधारित अनुदान दिले जाणार आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे खूप जास्त महत्त्वाचे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर हे 20 प्रश्न सर्वांनी पाठच करून ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। तर पहिला प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 चा अर्थसंकल्प केव्हा सादर केला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला आहे, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला, तर तो दिवस होता रविवारचा दिवस। कोणता, तर रविवारचा। सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे। यानंतर तिसरा प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देशाचा विकास दर म्हणजेच ग्रोथ रेट किती सांगितला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 7% अंदाजित सांगितलं आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी R.K. षण्मुखम चेट्टी यांनी। कोणी, तर R.K. षण्मुखम चेट्टी यांनी। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला। तर यामुळे आपल्या भारताच्या आर्थिक धोरणांची प्राथमिक रूपरेषा ठरली आहे। यानंतर पाचवा प्रश्न, सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला महिला अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामन। कोण, तर निर्मला सीतारामन। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये कोणत्या 3
कर्तव्यांवर प्रकाश टाकला आहे तर याचे योग्य उत्तर देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे व आयातीवरील अवलंबित्व कमी करणे म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील 7वा प्रश्न तर प्रवासी भारतीयांसाठी गुंतवणुकीची मर्यादा 10% वरून एकूण किती टक्के करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 24%. किती तर 24%. यानंतर 8वा प्रश्न 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार आपल्या राज्यांना किती अनुदान देण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1.4 लाख कोटी रुपये. किती तर 1.4 लाख कोटी रुपये. यानंतर 9वा प्रश्न तर क्लाउड सेवा देणाऱ्या विदेशी कंपन्यांना कोणत्या वर्षापर्यंत कर सवलत प्रस्तावित आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 2047 पर्यंत. केव्हापर्यंत तर 2047 पर्यंत. 10वा प्रश्न वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क 20% वरून किती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 10% करण्यात आली आहे. किती तर 10%. यानंतर 11वा प्रश्न तर बजेट 2026-27 मध्ये किती नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण 7 नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्याची मोठी घोषणा केली आहे. तर हे प्रकल्प ग्रोथ कनेक्टर्स म्हणून ओळखले जातील आणि जवळपास 4000 किलोमीटरचे जाळे निर्माण करतील. यानंतर या नवीन 7 कॉरिडॉरचे मार्ग खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद आणि हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 12वा प्रश्न तर कोणत्या वर्षी रेल्वे बजेट केंद्रीय बजेटमध्ये विलीन करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2017 या. कोणत्या तर 2017 या. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी किती प्रमुख कर्करोग औषधांवरील सीमा शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण 17 औषधांवर. किती तर 17 औषधांवर. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 14वा तर उच्च शिक्षणातील विद्यार्थिनींसाठी अर्थसंकल्पामध्ये कोणती घोषणा करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींचे वसतिगृह म्हणजेच गर्ल्स हॉस्टेल बांधणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 15वा तर परदेशी सहलीच्या पॅकेजवर TDS दर 5% आणि 20% वरून कमी करून किती करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2%. किती तर 2%. तर यानंतर 16वा प्रश्न पाहून घेऊया तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत बजेटला वार्षिक वित्तीय विवरण असे म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी कलम 112. लक्षात ठेवा आर्टिकल 112. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय संविधानाच्या कलम 112 अंतर्गत बजेटला वार्षिक वित्तीय विवरण असे म्हटले जाते ज्यामध्ये केंद्र सरकारची आर्थिक स्थिती, महसूल आणि खर्चाची माहिती दिली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचा पहिला अर्थसंकल्प 1807 मध्ये कोणी सादर केला होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जेम्स विल्सन यांनी. कोणी तर जेम्स विल्सन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 18वा तर सर्वाधिक वेळा म्हणजे एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. कोणाच्या तर मोरारजी देसाई यांच्या. यानंतर 19वा प्रश्न तर अर्थसंकल्प सादर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरल्या आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी इंदिरा गांधी. कोण तर इंदिरा गांधी आहेत. यानंतर 20वा आणि शेवटचा प्रश्न तर आपल्या भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 7 एप्रिल 1860 मध्ये. केव्हा तर 7 एप्रिल 1860 मध्ये. तर विद्यार्थ्यांना आपल्या भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता ज्यामुळे ब्रिटिश काळातील भारताच्या आर्थिक व्यवस्थेची प्राथमिक रूपरेषा तयार झाली. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतले होते. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्या सर्व विद्यार्थी कमेंटमध्ये हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर कळवतील. तर प्रश्न पाहूयात. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला आहे? सर्वांनी योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवा.
यानंतर दुसरा प्रश्न, तर बजेट 2026-27 मध्ये किती नवीन हाय स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. तर सर्वांनी आपले 1000 लाईक पूर्ण करायचं आहे. तुमचे लाईक टार्गेट पूर्ण पाहून मलाही नवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ व प्रोत्साहन मिळत असतं. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.